ऑफिस टाइमिंग किती ऑफिस टाइमिंग किती तुम्ही कोण करा तुम्ही कोण ऑफिस टाइमिंग किती हां काम ऑफिस लोक सगळं पैसे दिले कोणे म्हणतो दाम ऑफिस ओपन करू तुम्ही बोर्ड बी नावी ऑफिस टाइमिंग हां दाखव टायमिंग मात्र बोर्ड हे करा टायमिंग कोण हो masih mau mana? ओके ओके ती तुमकां आरटीआय घातलेली डेटेड 10/9/2020 अनिशाची अनिशा त्याच्या उपरांत आम्ही लेटर केले ओके तें लेटर हें रायट लेटर ओके मागीर लेटरांत कितें बरयलां सारकें वाचा एक मिनिट कितें सांगता काढ तू वाच रे तू वाच वाच हेच्यावर बरयला डिटेल अँड सर्टिफाईड कॉपीज ऑफ बिल्डिंग ऑफ कन्स्ट्रक्शन ओके टू फॉर्म आणि पहिली वयर हा बिल्डिंग ऑफ कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट त्याच्यात तेका कितें म्हणलें कित्याक लागून डिटेल अँड सर्टिफाय तेका सगळ्या फायली जर जाय का कितें जाय की बेस्टी फर्स्टूच कॉपी जाय लायसनाची तेणें कितें सांगलां एक मिनिट फर्निश डिटेल सर्टिफाईड कॉपी हय डायरेक्ट सांगलां ना अंडरस्टँड कितें बरयलां तें लेटरान आय पण आसा हांगा कितें बरयलां वाच मिनींग सांग म्हाका पयलीं लेटराचो आमी कित्याक आपयता की कशें सपोज तेका सगळ्यो फायली दिले आतां तेका उपरांत तेका हे लेटर तेच्या उपरांत तेका 7-8 फायली आमच्या हातात ते सगळ्यांची आतां कॉपी तेका दिवपाक जाय म्हणून तेंकां कन्फर्म लेटर करपाक जाय ओके म्हणून तेका कितें हांवें कॉपी नाका आसतली खंयची कॉपी नाका सपोज एक वगर एका फूल लेटराची गरज ना तुम्ही फोन करू शकता नंबर आसा आयक आयकान म्हाजें हांव तुमकां सारको वळखता हांगासरल्यान जेन्ना लेटर करता न्हू तेजे लेटराचेर स्पेसिफिकली मेन्शन केल्लें आयकान म्हाजें लेटर ड्राफ्टेड बाय मी आनी हांव हीच कॉपी सगळ्या पंचायतीक धाडटा आनी ही कॉपी धाडटा पळय तेंच्यांनी आयक 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 म्हाजें आयक जेन्ना पंचायतीक कॉपी धाडटा न्हू तेन्ना आरटीआय घालता न्हू तेजेर मेन्शन केल्लें की तेजेर फर्निश डिटेल्स एंड सर्टिफाईड कॉपी तू दी ते तुका कित्याक लागून कशी ते लागना
तू दी फुल फायल दी ते डॉक्युमेंट मागला सर्वे नंबर घातला कितें ते सगळें घातला तू दी तेज्या भायर तू फायल जाय हें जाय ती गोष्ट तुका कित्याक तू तुज्या एक्सेल शिटान घे एज पर द सेक्शन एज पर आरटीआय एक्ट वाचला तुम्ही पळय आमी RTI Act वाचला म्हणटा न्हू हा? एक्सेलान हय जाल्यार जो डेटा कन्सोलिडेट जायना न्हू तो आमी झेरॉक्स कॉपी काडून दिवं शकता आता तेका जर एक्सेल शिटान म्हणटा न्हू बाबा डेटा कॉन्सोलिडेट करपाक म्हणटा पळय लेटरान स्पेसिफिकली मेन्शन केल्ल्या आमकां हे डॉक्युमेंट ना तुमचे कडेन डॉक्युमेंट आहा ना कितें आसा न्हू आसा राव आयका एक जाल्यार मरे Furnish the details and certified copies of the building construction to whom NOC permission has been granted from 2018. म्हटल्यार इंग्लिश एक मिनिट आता हेच गजाली कशें आहा तुमी सांगतात पळय तो तेस्ता येयल्लो मागीर कितें तरी कितें हाडलें तुजें आनी कितें हाडलेलें ना 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 आरटीआयचें न्हू तुज्या फादराचें हाडलेलें पळय डॉक्युमेंट तेन्ना तुवें म्हाका कितें म्हटलें की आपूण दिता म्हणून तेन्ना जर तुवें सांगलेलें एकूच मिनिट सांगलें जाल्यार पांच म्हाका एक सांग ना. तुवें जेन्ना म्हाका तुवें सांगला कितें तुवें लेटर आपणाक तुवें हांवें हेचेर त्याच्यात तुवें म्हाका कितें म्हटलां हय तूं धाड हांव रिप्लाय डावन तुका रिप्लाय दिता लेटर तुका धाडला म्हटला काल दिला रिप्लाय करून जावन सांग ती कॉपी तेन्ना म्हाका दिलें न्हू तेन्ना क्लियर कट आउट तुका जाता पण हेजेर कळ्ळें इंग्लिश कळ्ळें हे आता इंग्लिश कळ्ळें फक्त त्याच्यावर NOC मागल्या मरे हय ओके सो ग्रांट केला ते. ग्रांटेड ग्रांटेड म्हणजे कितें ऑलरेडी दिला ती ग्रांटेड लायसन दिला ते हा दिला ती लायसन दिला ऑलरेडी तुम्ही पंचायतीकडे रेकॉर्ड जाय तो दिला तो. लायसन दिला ते हा. म्हणजे तुमच्याकडे असं record? लेटराचे फुडले पार्ट असले चुकत नाका कितें मागला काय दिवपाचें ओके हा? चालेल ओके. नेक्स्ट ओके यो कॉपी तुवें आनी ते वाचले तुवें सेक्शन 11च्या अंडर न्हू आमकां थर्ड पार्टीची इन्फॉर्मेशन आहा पळय ती हा तेतून म्हणून तेका इंटिमेशन करचें What पडटा is third party? पार्टी थर्ड पार्टी What is third party? थर्ड पार्टी म्हळ्यार ती एका मनशाक न्हू कोणाक कन्सर्न एका कोणाक जर इन्फॉर्मेशन तेची जर हांवें कितें राव सेक्शन 11 अंडर द एक्ट RTI 2005 सेक्शन 11 मातशें म्हाका एक्सप्लेन कर आणि थर्ड पार्टी एक्सप्लेन कर खूप गेट हॅलो हॅलो तो फोन मागीर घे पयलें म्हाका मातशें सांग आमकां time ना. आता तू पहिले तुझे अंडरस्टँडिंग सांग तू धाडला तुझे अंडरस्टँडिंग सांग तुझे अंडरस्टँडिंग सांग म्हाका एक्झॅक्ट नाका तुझे अंडरस्टँडिंग कितें तें सांग म्हणल्यार ह्या हेच्या प्रमाणे कितें आहा तर कितें प्लॅन आहा बाकीचे तेजे सांगूंक ना प्लॅन सपोज आहा न्हू जाल्यार आमी हेजेर आसा हांवें खंय प्लॅन मागला हांगा ना हेचे मागला मरे सर्टिफाईड कॉपीज मागला मरे तुवें सर्टिफाईड कॉपीज ऑफ NOC एनओसी तुमच्याकडे ना तुम्ही ग्रांट केला एक मिनिट तू जेन्ना डिटेल म्हणटा पळय तेन्ना तुका बाकीचे सगळे येयले कॉपीज ना एकूच मिनिट एकूच माझे तशें कन्सिडरेशन जाता म्हणून आता तू जर म्हणटा कशें फक्त कॉपीज ऑफ म्हटलेले न्हू डिटेल नाका फर्निश कॉपीज ऑफ एनओसी जाल्यार तुका फर्स्ट पेज येतले म्हणजे जे आमी लायसनां दिला पळय ती अरे बाबा म्हाका एक तुम्ही सांग बोण आयगे दुसरो अरे तुका कितें सांगताय तू आमी कितें डिटेल आय फर्निश डिटेल लेटरान कितें डिटेल आसा तुमची म्हाका एक सांग तू सेंटेन्स हातूंत वाचता हाफ ना रे ना रे, डिटेल full वाच, full वाच आणि म्हाका सांग डिटेल म्हटल्या उपरांत फर्निश डिटेल्स Full file मागले. and certified copies of the building construction to whom NOC permission has been granted from 2018 granted म्हणजे कितें तुझे रेकॉर्ड असो मागला आम्ही आम्ही पण येतो मागला लायसन दिता पळय पण कन्सर्न पार्टी तेन्ना आमी तेचे डिटेल डॉक्युमेंट घेता ओके कितें बाबा तेची 114 नाजाल्यार आनी TCPचे काय कन्सिडरेशन ते तुका सांगता हांव तुका कितें म्हणटा डिटेल ओके बरें अशें म्हणटा तुझे अंडरस्टँडिंग अशें तुझ्याकडे अशें जालें मरे. अजय सो जेन्ना तू म्हणटा पळय हे लोकांक धाडटा तू म्हणटा इट्स अ थर्ड पार्टी सारकें आता हांव समज एक हांगा कितें तरी घालता ट्रेड लायसनाक कितें अप्लाय करता हांव म्हाजे सगळे डॉक्युमेंट्स काडून तुका दिता बरोबर तू ऑन दॅट बेसीस राव हां ऑन दॅट बेसीस तूच म्हाका NOC दिता रायट रायट सो आता जो डिटेल्स दिला पळय हांवें म्हाजो पर्सनल डिटेल्स दिवंक ना तो तुज्या ऑफिसाक दिलो हांवें सो आता जेन्ना RTI मारल्या पळय थर्ड पार्टी जायना तुज्या ऑफिसांसून घेता हांव तुवें RTI हेणी म्हाज्या नांवार पर्सनल इन्फॉर्मेशन न्हू ती कोणची कोणाची कशें नांव तेणे कोणाचेच प्लॅन मागोवंक ना फर्स्ट ऑफ ऑल तेणे कोणाचे प्लॅन मागोवंक ना तेणे फक्त NOC मागल्या कित्याक लागून 7 जाणां आनी राव खंयच्या ज्युरिस्डिक्शनान येता
वो कोण आता लटाम बर्से आमचो. लटाम बर्से. दुसरो माया, कोण माया. महेशो. ना तेचो हेचो लायसन दिला पळय तेका हा? हो एड्रेस तेचो हेतून हमायाचो आहा पण हय. हांगासर तेचे अजून ऑक्युपन्सी तेका दिवंक ना हा? म्हणून तेची कशें आहा लायसन हेचे खंयचो तो तेचो जो तेचो हेचो फायलीचेर एड्रेस आहा पळय तो एड्रेस घातला. म्हणल्यार पंचायत इज इनकॅपेबल ऑफ होल्डिंग द डॉक्युमेंट इन युअर पंचायत. कित्याक तुमचे कडेन डॉक्युमेंट्स ना. वन- आयक तूं आतां तशें- तुवें जेन्ना तूं लेटरां लोकांक काडटाय पळय तेन्ना ह्या हितून तूं अनफीट आहा ऑफिसाक चॅरीचेर वचपाक. कित्याक तुवें डॉक्युमेंट पहिले सब्जेक्ट लेटर सांगता की डायरेक्ट सब्जेक्ट लोकांक सांगता. सांग, लोकांक सांग. हय डायरेक्ट सब्जेक्ट हो लेटर म्हणजे सेक्रेटरी तुमकां मुद्दम दाखयता ही लेटरां. आरटीआय दाखय. आरटीआय ही आरटीआय अनिश नायकान आरटीआय घातलेली. एनओसी कितल्यो हांगा दिल्या ट्रेड लायसन एका बिल्डिंग कन्स्ट्रक्शनाक कितल्यो आनी ग्रांट केल्या एनओसी कितल्यो ग्रांट केला ती मागलेली आसा हितून. आणि तेणी एज अ कंप्लेंट एज अ सब्जेक्ट पळया आरटीआय एप्लिकेशन डेटेड सो एंड सो फ्रॉम श्री अनिश नायक रेसिडेंस कासरपाल गोवा. तो कितें सांगता with reference to the subject cited above, the information regarding as so and so asked from this office. So you have to hereby requested directed to give your concern within 10 days. जर हेंच्यांनी डेटा घेतला ऑलरेडी हेंच्याकडे डॉक्युमेंट्स आसा जाल्यार हो कन्सर्न त्याचो कित्याक तो सांगता की थर्ड पार्टी जाता. सो आरटीआय एक्ट तू वाच सेक्शन 11 वाच. थर्ड पार्टी कशें जाता पळय तें तू बीडीओक सांग. आमी बीडीओक हें विचारतले की तुमकां आरटीआय ट्रेनिंग दिल्या काय ना. दिना न्हू जाल्यार बीडीओक कितें सांगपाक सांगता. तू केन्नाच्यान सेक्रेटरी हा 5 वर्सां. आरटीआय केन्नाच्यान येयला तर आरटीआय केन्नाच्यान येयला आरटीआय केन्नाच्यान येयला कोण आता आरटीआय केन्ना लॉन्च जाला. अरे सिस्टमान ना ते वाचला ऍप्लिकेशन अंडर आरटीआय 2005 जाला. आणि सगळ्या पंचायत डायरेक्टर ऑफ पंचायतीकडे मागता की एका 5 वर्सां कसो धरलो 3 वर्सांनी ट्रान्सफर सांगता मरे मॅक्झिमम. कितें करता हांगासर हीच ते सांगता हीच घुसचोरपणां घेवपाक आणि जे हांगासर करप्शन करपा खातीर हो हांगासर बसला. ही लेटर आयज तेन्ना 7 लेटराची इश्यू केल्या न्हू. हे करप्शन प्रॅक्टिसीस ताणें हांगा प्ले केल्ले आसा. आणि ह्या गांवांत हेच्या फुडें जर कितें लॉ एंड ऑर्डर कितें जालें सिच्युएशन जाल्यार सेक्रेटरी ही आता अशें दिसता की हेणी कंप्लेंट केल्या. कंप्लेनीचे ना जर समज हे म्हाका येयले गांवांत म्हाका येयल्ले लेटर म्हाका दिसताले अनिशान कंप्लेंट केला आनी म्हाका येयला. क्वेश्चन येयले अरे हाय ते क्वेश्चन म्हाका लोक विचारतात तुवें आपल्याला कंप्लेंट घातला काय म्हणून. माझे पर्सनल नाव कशें डिस्क्लोज जालें हांगा. अरे तुझे नाव डिस्क्लोज झाले पण आम्ही नावाचे तुवें कितें घातलो हांवें मागला हेचे डिटेल्स मागूंक ना रे तुवें. तू माग करपी जाय माझ्या नावाच्या गेले म्हणजे ऐकून घे तेका कंप्लेन एक मिनिट तेका कंप्लेन रेफरन्स जाय पडटा प्लॅन मागपाक ऐकून एकूच हे डॉक्युमेंट जे आसा न्ही ते कस्टडी पंचायतीचे आसता. बरोबर. कोणाक लायसन्स दिना. ओके आता आम्ही कोणाचेच नाव घालूना घातले ना प्लेन एप्लिकेशन कोणाक तुम्ही दिलेल्या दिवपाचे ओके ते तुवें करूं ना. तुवें कितें केलें हांव पंचायतीच न्हू त्याच्या भायर बसून ते कितें केलें लोकांक मिसगायड काय आमच्या अगेन्स्ट हेच्या पेटयले अनिशेच्या. कित्याक अनिशेचा कंप्लेनंट तुमचे डॉक्युमेंट्स मागता पण तो कितेंय करू तुवें डिस्क्लोज केलें इन्फॉर्मेशन म्हणून ते करपाक जायना. रॉंग इन्फॉर्मेशन म्हणून तेका तेका पयलींच तेन्ना सांगलेलें पळय की तेका फर्स्ट जर कॉपी जाय ना जाल्यार तेका कितें विचारले मला इंग्लिश कळना तुका इंग्लिशीचे हेचे कितें बोलता हेका पयल्या हेका कितें विचारलेलें की फर्निश डिटेल्स म्हणटा हे ओके तू विचारलेले सांग मला. तू विचारले म्हाका कितें सांग स्पेसिफाय व्हॉट डिटेल्स म्हटलं कितें तेका जर बाबा सगळे कॉपी जाय तर फर्स्टूच कॉपी जाय. ओके आरटीआय मध्ये ऐकून जा आरटीआय आरटीआय ऐकून घे पयली तुका कळटा ते दिवपाचें तुवें फर्स्ट. जर जायना सबसिक्वेंट हांव म्हणटा ते दिवंक ना जाल्यार तुका कितें कळटा तुका तूं इंटरप्रिटेशन वचूं नाका. तुका कितें सजवाक तूं चड हुशार जालो हितून. चड तकली यूज केली तुवें चड यूज केली ताणें. तुवें तकली चड यूज केली तुवें शाणपणां दाखयलें ना तुवें लेटर वाचला मॅडम कोणा म्हणटा सर कोणा म्हणटा जाणा वाच जाते
वाचता तू ब्लाइंड सायन मारता राव हे निलम नाव आसा पळय हा. ते चेड्याचेच नाव आसा ओके पूजा पूजा जातले वय सर जालो पूजाय सर जालो कितें जालें तू ब्लाइंड सायन मारता पळय कशें पळय नाका. सगळे डिस्कस जाल्यार तू blind sign मारता. त्या भुरग्याक कितें जालें कोणी हे कितें केला attend कोणी केलो? केलें जाल्यार लॉ अँड ऑर्डर केस हांव कंप्लेंट तू कंप्लेंट जाता तुझ्या लॉ अँड ऑर्डर कशें विजिलन्स आणि एसपी ऑफिसर सगळे पोलीस डिपार्टमेंटाक म्हाका फाल्यां जर लाटंबर लॉ अँड ऑर्डर क्रिएट जाले जाल्यार एका हो सेक्रेटरी लाटंबर पंचायतीचो सेक्रेटरी रिस्पॉन्सिबल तेणे लॉ अँड ऑर्डर क्रिएट करपाची हांगासर क्रिएटिव्हिटी केल्ली आसा हांगासर इलिगल इतके होते आता काय ते एक केलं हे नाव आहे. व्हिडिओ काढला कुठे म्हटलं हांवें सांग म्हाका आमी कितके पोलाइटली करता पळय गेला तेन्ना आमकां आमच्या रिपोर्टार आमकां कितें तेन्ना तू काय म्हटला की व्हिडिओ काढला आता तू आमचे अशें करता अरे आयक सांग सांग म्हाका तुझे तशें तू आता कंप्लेंट करता म्हणून आम्ही कंप्लेंट करता तुझ्या वांगडा. आम्ही कितें घालतो आम्ही हांव तुका तेच हेच्या टायमार कितें सांगले तू यो क्लियर कितें ते सांग म्हणून क्लियर म्हटलें कितें रिप्लाय आपूण करता रिप्लाय करता म्हणजे कितें ही जालें? मरे क्लियर इंग्लिश ही मरे इंग्लिश क्लियर कळना इंग्लिश ताका. ही क्लियर इंग्लिश त्याच्या उपरांत हे तेणी अनेशान दिला पळय लेटर हे वाच सारखे तेणी केलं इन्फॉर्मेशन गॉट फॉर व्हेरी मच क्लियर एंड देयरफॉर देयर इज नो नीड टू स्पेसिफाय क्लॅरिफाय द डिटेल्स अगेन आस्क्ड बाय मी सो हे मरे तू खंयच्याय आता बरें कोण आपण नॉर्मल इंग्लिश 10वी-12वी शिकला पळय तेकाच चल आनी हे विचार कितें मागला ते हे जायना न्हू जाल्यार आनी तू एक्सप्लेनेशन कितें आहा पळय ते मरे तूं हायर ऑथॉरिटी तुजे सारखे कितें करपाचें ते करता फोकोट पुरुषोत्तम कितें कितें आसा ती हेची फायल लायसनाची कसले लायसन खंयचे कळले. हेजे लायसन आसा लायसन दिले लायसन दिले तेका हा हे तुमचे कॉपी ना आम्ही No, 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 ऐकून घे. येणार लागेल त्याच्या विचारले प्लेन कोणी मागला? अरे म्हणून आता किती तुम्ही डिटेल घातला पण म्हणून आता तुम्ही Detail आणि हे मागलं. व्यवस्थित मागलं. लायसनाचीच कॉपी जाईल तू जेन्ना हे लेटर मागला न्हू कमिशन सेजिशन तू केन्ना तुका प्लॅन जाय कितें बघ मात्र किती हे जेन्ना तुवें तेका विचारला तू म्हणून तेका ऐकून घे तू स्पेसिफाय कर म्हटलें न्ही हा. तेतून कितें बरोबर तुका प्लॅन जाय कितें जाय स्पेसिफाय कर तुवें मोबायल दवरले रिप्लाय दिता म्हण हे ऐक तेच बाबा ऐक बाबा ना ना ऐक एकूच मिनिट हे वाचले ऐक आता तू प्लॅन मागता पळय प्लॅन थर्ड पार्टीन येता हे प्रूव्ह कर प्लॅन थर्ड पार्टीन येता प्लॅन पर्सनल डिटेल हांगा एक शॉप जाला बिल्डिंग जाल्या त्याचो प्लॅन समज मुंचे हेकडे मागता पंचायतीक तो थर्ड पार्टी आहे पर्सनल डिटेल जाता अरे पण हांव तुका माझे हे लेटर इतके मिसगायडिंग आसा खबर आहा मरे हे लेटर इतके या मिसगायडिंग लेटराक लागून तुवें आपल्या गांवान उजो पडयला कितें solution हे तुवें केला सगळें हे तुवें केलाय हे लायसन जे तुवें दिला म्हणटा न्ही ते तूं सुद्दां नांवान दिला दाखय म्हाका दाखय काय दिवस नांवान दिला ऐक सर सायनिंग येतो टीसीपीन जसे दिता पण त्या त्याच्यात तू बाय नेम कित्याक काडले आठवणी गव्हर्नमेंट लेवल प्रमाणे काडपाचे बाय नेम काडलो ही नो मोर इन कमिटी काड ना पण ते नाव दाखय म्हाका तू म्हाका असो डॉक्युमेंट दाखय तुवें तेंच्या कडले रिन्युअल डॉक्युमेंट्स घेतलेले कोणते हे आसा तो आसा तो? आसा हो म्हणजे आसा मागीर तुवें रिन्युअल डॉक्युमेंट घेवन आनी रिन्युअल करना तो मेलो जाल्यार तुवें गाडी होतो अरे तुका कांयच इन्फॉर्मेशन खबर ना तू हांगासर बसयला आमचो टॅक्साचो पयलो वेस्ट करपाक ऐक सांगता असो एक डॉक्युमेंट दाखय ह्या नावान तू इश्यू केलो हे तू हे दिस इज पर्टेन टू हे एक लायसन दाखय ह्या नावान एका हे लायसन दिलं हेच्या नावान पॅटर्न बी नाका हेच्या नावान नावान काढलं ते दाखय दाखय नावान काढलं फायलीचे आहे का तू बाहेर नका डॉक्युमेंट नका असं डॉक्युमेंट दाखय त्या नावान तुम्ही इश्यू केलं लायसन बाय नेम ही बाय नेम तिची बिल्डिंग ती बाबाची बिल्डिंग ती काय माझ्या बाबाची बिल्डिंग हो डॉक्युमेंट अटॉर्नी हा पळय तेका लावून सांगले नो बाय नेम काढला तुम्ही अटॉर्नी म्हणत नाव दिलं त्याचे आणि ते लेटर ऑफिसर झालं त्यांच्या ऑफिसर ऑफिसात गेलो ना ते तुका म्हणटा की हांगासर कासरपाल हा पळय म्हणजे नोईस तेंच्यान कासरपाल म्हणजे अटॉर्नी म्हाका दाखय हे नाव कित्याक येलें ते दाखय ऑफिसाक धाडटा तेन्ना तुका ऑफिशियल वर्क खबर आसा रे ड्राफ्टिंग खबर आहा तुका खबर आहा तुका दिस इज डिस्प्यूट असले न्ही ते मुद्दाम तुवें नाही केलं समजा तू फायल काढ प्लीज फायल म्हाका पुस्तक माझ्या नावान तू कितें इश्यू केला हे बिल्डिंगेचे कन्सर्न तुझं हे बिल्डिंग हे बिल्डिंग लायसन काडटा मरे असो डॉक्युमेंट दाखय की पुस्तक नावाचे तू इश्यू केला हनुमान काढ काढ ती याची फाईल असली पळय लायसनाची
काढ लायसन दिला पाहिजे म्हाका एक सांग, तू म्हणता तुका एक कळोंक ना म्हणटा तू डिटेल्स कितें तू कन्फ्यूज जातलो मरे कन्फ्यूज तुका हांव जातलो तूं जातलो तुझे कन्फ्युजन हांगा दाखोवंक ना कित्याक तुका प्लॅन जाय हांगा परत सांगूंक ना कित्याक तुझे कन्फ्युजन खंय सांगला म्हाका कितें स्पेसिफाय करून सांगला जेन्ना तू हे एक्झाम दिवपाक गेलो पळय त्याच्या उपरांत तेच सोड रे हेतून म्हाका ऑफिसर लेटर केले तुझे कन्फ्युजन तू सांग मरे तुका प्लॅन जाय कितें जाय तुका सांग मरे कितें डिटेल तू तसो अरे तुका कळोंक ना डिटेल तू म्हाका सांग मरे तुवें मागीर कितें म्हटलें की क्लियर आहा क्लियर आहा जसं म्हाका दिसलें पळय की बाबा तेची स्ट्रेट सांगता तुवें रॉंग इंटरप्रिटेशन केला आयक ना तुवें रॉंग इंटरप्रिटेशन केल्लें आसा कायद्याचो भंग केल्लो आसा तू हांगासर बसोन मरे सगळ्यांचे हांव तुका तू करप्शनूच करूंक स्ट्रेट सांगता अरे एकूच मिनिट तुम्ही म्हणता पळय रॉंग इंटरप्रिटेशन पळय हेतून माझे कशें जालें की जशी म्हाका बाबा दिसलें आतां हेणी तुका दिसलें तर तूं करतलो. कशें म्हटलें की हांव ते डिटेल समजलं की ते सगळे कॉपी म्हणत एक्चुअली तेका जाय आसलें कशें एकूच फर्स्ट ते इंटरप्रिटेशन म्हणत ना तेच ओके प्लॅन जालो तेका ओके single- अरे ऐक रे एनओसी आणि प्लॅन तुका दिसले प्लॅनूय जाय पडटलो पण सगळे डिटेल्स जाय पडटलो पण ते हे लेटर जेन्ना काढले पळय तुझे इंटरप्रिटेशन आसले की ते प्लॅन बाकीचे आसा पळय ते थर्ड पार्टी जाता हे तुझे सारखे आसा तेकाच लागून हांवें थर्ड पार्टी पडटा ते थर्ड पार्टी सेक्शन 11 अंडर थर्ड पार्टी कितें ते सांग मला. एक्सप्लेन करपाक तुका 2005 एक्टूच खबर ना पयलो मरे सोदताय मरे तूं. हे पर्सनल असे तुझे सर्व्हिस पर्सनल मागता ते हे थर्ड पार्टी हे पंचायत रिकॉर्ड पंचायत रिकॉर्ड प्लॅन तुझ्याकडे ना राव त्याचा प्लॅन तुझ्याकडे ना असा मरे थर्ड पार्टी त्याच्या म्हणून सांगता ते करतात पळय तुम्ही ते मला सारखे वाचा अंडरस्टँड करा ट्रेनिंग दिता पळय ते बेश्टे बसून च्या आणि सामोसा खाऊन येऊ नका सारखे शिका 5 वर्सां जाली तुका सेक्रेटरी आसा तू मरे आयटीआर वन ट्रेन तुका ट्रेनिंग ना कळटा हेच्या आता सिंपल सांगता तुका आम्ही व्हिडिओ क्वेश्चन करतले की तुका ट्रेनिंग मेळ्ळा काय ना आणि हे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जाऊ शकता हेका कितें जाऊ शकता फुडें त्या खातीर आम्ही तुका क्वेश्चन करपाक येयल्ले आसा सांगाय म्हाका लोकांचे फोन येयलो आनी हांव येयलो हांगा आणि आमकां खबरूच ना ही तेका काल येयल्या तेका पयलीं तेका व्हॉट्सएपार हे येयल्या ही लेटर येयल्या अशें दिसता की तेजेर कंप्लेंट केल्या हेणी टर्निशन कंप्लेंट केल्या तेजेर तेंका लोकांनी न्हू जर तशें तेका विचारचें आमकां विचारून जालें तुका कितें विचारता तेज्या वळखीचो तो माझं नाव येयला मरे तेजें नाव दिलें म्हाका डायरेक्ट माझं नाव दिला मरे तुका वाटत करता रे आणि फाल्यां सगळें हांव आरटीआय मागता समज तू कन्सर्न घेता म्हाज्या नांवान घेतलो कन्सर्न तुका ऑथॉरिटी ना तू कित्याक बसला ना एका व्हिडिओ करूया कितें ते तू करू शकता काढू शकता सोल्युशन हो व्हिडिओ जाला व्हिडिओ करू तेका सराक विचार गायडन्स घेऊन थर्ड पार्टी तुम्ही आता असं ना म्हणतात न्हू हे काढून जायला मग परत कन्सर्न कोण सर? सारखे नाव सांग. न्हू आम्ही कशें आहा कोण सर? कोण सर? सोल्युशन आता कितें म्हणतात तुम्ही? तू कितें करता कितें तुझें आता तुम्ही म्हणतात सोल्युशन तुझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे तुका आरटीआय नॉलेज आसा तुका माझ्या ट्रेनिंग मेळ्ळ्या तेका लेटर तुका ट्रेनिंग मेळ्ळ्या सो आता तू हेजेर हांव म्हणटा की हें रॉंग कळ्ळें म्हाज्या अंडरस्टँडिंग मे बी हांव रॉंग आसूं शकता तू म्हाका प्रूव करना रॉंग सो ना जाल्यार प्रूव म्हटल्यार कित्याक ना तशें जाल्यार हांव व्हिडिओ कडेन वयता हे घेवन आनी सांगता की बाबा हें हांवें जाला ते आउट ऑफ पुलीस रूल आनी हेज्या एका भंय आसा कितें जावं शकता पुलीस पुलीस स्टेशनार लॉ अँड ऑर्डर डायरेक्ट इनामान घालपाक सोल्युशन आसा जाल्यार सांग तू सोल्युशन कितें करता सर मागीर आमी कंप्लेंट हांव केली कंप्लेंट करता हे विचारतलो की एका आरटीआय ट्रेनिंग मेळ्ळा काय मागीर कंप्लेंट और तुका सरपंच कोणी सांगला सरपंच आरटीआय आम्ही केलं सरपंचाक ना मरे मागीर तुका आयजो सारको खबर आसा काय ना ते तुका सगळ्याच खबर ना वाचप सोल्युशन द्यायचं मला मागीर आमी कंप्लेंट केली तुजे एक्शन जाले म्हणून आमकां सांगता कित्याक तुका खबर आहा कितले फावट आमी केला केन्नाच कितें म्हणूंक नसलें केन्नाच ना ही मरे इतली पाड गजाल खबर आहा ती तेन्ना तुका कितें डायरेक्ट म्हटलं काय करता तुझे म्हाका सांग तेका आरटीआय मे बी एका जाय आसलें की हांगा कोणाक मेळा तेका पर्सनल रिजनाक जाय हांवें तुका कंप्लेंट घालतलो हांवें तुका अशें विचारलां कोणाक तुमी दिवंक ना कोणाक इल्लीगल कितें मागला हांवें तुका कोणाक मागला एक मिनिट त्याच्या उपरांत तो एक क्वेश्चन झालो त्याच्या उपरांत सेकंड हेका तुका कित्याक म्हटलें हांवें हे रेजोल्युशन तुवें म्हटलां पळय हो प्रोजेक्ट व्हेरियस प्रोजेक्ट आहा पळय हितून लायसन्स जर खंय हे धरले जाल्यार हो कन्सर्न ह्याक सेम जाता हो पळय हो व्हेरियस प्रोजेक्ट कळ्ळें न्ही हा कितें वाचलां कितें एनओसी बरयलां टू व्हेरियस प्रोजेक्ट राव आता आय डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आय आय कितें बरयलां तें
पॉइंट अर्धो दाखवना अर्धो दाखवनाका तू फुल वाच रे furnish details and certified copy of how many resolutions have been passed to give NOCs to various projects from 2018. आम्ही आम्हाला resolution अर्धे म्हाका काय सांगू नका. रेझोल्युशन फॉर खंयचे की बाबा तू रेझोल्युशन कॉपी हेच्या बाहेर काय आता नका. समजा पंचायत एनओसी आता समजा कितें बांदपाक जाय एक रेझोल्युशन एनओसी हेका दिवपाक जाय तेका अमक्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंट तशें जाय तेका का की बाबा तेका फक्त खंयचे जे आम्ही बाबा ऐक रे सेक्रेटरी तुका आता सेक्रेटरी म्हणूंक नाका तें म्हाका क्वेश्चन आयक हांगा बरयला तेन्ना फर्निश डिटेल्स एंड सर्टिफाइड कॉपी ऑफ हाउ मेनी रेझोल्युशन Resolution कोण घेता? ना तो म्हाका विचारचें पडलें तू कितें शिकला. रेझोल्युशन म्हणटा पळय ते तेकाच सांगले रेझोल्युशन ऑफ व्हेरियस प्रोजेक्ट म्हणटा बाबा पळय. तू एक काम कर व्हिडिओ रेझोल्युशन ऑफ व्हेरियस प्रोजेक्ट्स इंग्लिश हा मागचे 5 मिनिटं फुल वाच अर्धे कुठे बघा. Furnish detailed and certified copies of how many resolutions have been passed to give NOC to various पास projects. बाय होम म्हणजे पास म्हणतात ते कोणी पास केले कोण करता? पंचायत. पंचायत ओके पंचायतीची रेझोल्युशन मागले हांगा आम्ही टू व्हेरियस प्रोजेक्ट. म्हटलं ते व्हेरियस प्रोजेक्ट म्हटलं किने हांगा जे आसा पळय जे प्रोजेक्ट येता ते घेवप काय रेझोल्युशन घेवचे पडटा. तेच म्हणटा की व्हेरियस बंद प्रोजेक्ट कर आमचो टाइम हांगा हे आसा इम्पॉर्टंट आसा ऑफिशियल फोन तुझो तो व्हेरियस प्रोजेक्ट म्हणटा न्हू ते हांव फक्त तुमकां तेच विचारता की व्हेरियस प्रोजेक्ट म्हणजे कशें डेव्हलपमेंटला ना जाल्यार रेझोल्युशन म्हणजे झाले रे, तुझे मला ट्रेनिंग जाय. तेच सांगता रेझोल्युशन फॉर इंग्लिश खबर ना आता तुझे प्रोजेक्ट असो कितें असो डजंट मॅटर रेझोल्युशन केला तेच सांग. आता कितें असो रेझोल्युशनाचें सांगपाचें विचारलो हांवें. रेझोल्युशन ऑफ तुम्ही जेन्ना प्रोजेक्ट म्हटल्या उपरांत आता कशें आहा पर्सनल इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट कमर्शियल प्रोजेक्ट येता ते सोड रेझोल्युशन ते नाका. तू हाव मेनी रेझोल्युशन दिले हाव मेनी किती मरे हाऊ मेनी म्हणजे How many नंबर 20, 50, 100 दे. रेझोल्युशन बरयता न्हू अमके जाग्यार प्रोजेक्ट पास अमके रेझोल्युशन बरयता एकूच पेज देखो ते असतं एकूच पेज घुमवणे हे ऍप्लिकेशन पडल्यान तुझं आरटीआय ओके जाल्या मध्ये कमिशन घातले ऍप्लिकेशन घातले आरटीआय मध्ये कंप्लेंट आरटीआय आता सारखे विचारतो परत एकदा विचार. वडिलांचा वडिलांचा सांग. ऍप्लिकेशन जेव्हा फाईल केला अरे क्वालिफाय कंप्लेंटचे तर तू आता एक काम कर तुका सोल्युशन हांव दिता एक काढला पळय तू सराक तुझ्या हे कर कन्सर्न कर आणि मरे आमकां इतली लेटरां काढल्या पळय तांकां मरे तुजे कडल्यान सॉरी लेटर वचपाक जाय की बाबा तेणी कंप्लेंट करूंक नसली ह्या नांवान तेणी आरटीआय घातलेली आपल्या क्वालिफाय कर हे क्लॅरिफाय लेटर सगळ्यांक पावोंक जाय. तू कर सराक खंयच्या पडटा तो कन्सर्न कर कोणी सांगा आणि इतली लेटरां पावोंक जाय. म्हणून आम्ही न्हिदून आरटीआय ऍप्लिकेशन म्हटलं अरे अरे आरटीआय तुका खबर ना सारखे लॉ आता लोकांक तू हे करता की लोक हे आरटीआय ऍप्लिकेशन चित्तले हा आरटीआय घातला म्हणटले ताका कंप्लेंट कशी दिसतली मर्दी तू जसे इंटरप्रिटेशन करता पण तसे ते लोक इंटरप्रिटेशन करू शकता. त्याने ऑलरेडी फोन येयला लोकांचे त्याला ऑलरेडी लोकांचे फुल मिनिंग ऑफ आरटीआय राईट टू इन्फॉर्मेशन कळ्ळें मरे कळटा मरे इतलें. आरटीआय ऍप्लिकेशनाच्या ही खंयची कॅपॅसिटी टू सायन यू आर एपीआय ओपीआय कोण तू दिस इज मॅटर रिलेटेड टू आरटीआय तू इन द कॅपॅसिटी ऑफ सेक्रेटरी किती सायन मारू शकता कशी मारू शकता ऐकून घे हे सेक्रेटरी लागता ना सेक्रेटरी तू आरटीआय काय जेन्ना तू रेफरन्स आरटीआय बरयता क्लियर आरटीआय जर इन्फॉर्मेशन मागला म्हणून सांगता तेन्ना हू इज ही सेक्रेटरी नो बडी सेक्रेटरी कोण नो एपीआय ओपीआय हां एवढाच आरटीआय वाच पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर ऐकून घे ऐकून घे तू म्हटलं ते कळ पण हांव आता इतलेच सांगता हे आता पळय अनिशाक म्हणटा कशें हेंचे फोन येयले म्हणटा न्हू एक्चुअली तांकां हे म्हणणार ना यांच्या भितरले म्हणतात तू फक्त परत कॉन्व्हर्सेशन करून व्हिडिओ आम्ही सारखे घालपाक जाते इंडिव्हिज्युअल सांगिना हांव तशें हेंचेच सगळ्यांचेच जाले न्हू म्हणून तांकां कितें तेणी कंप्लेंट केली म्हणून कंप्लेनीची आरटीआय न्हू तेजी तू सांगता कंप्लेनीची आरटीआय न्हू ही फक्त लेटर कशें केले तुमकां कितें म्हणलें की हेच्या थर्ड पार्टी प्लॅनाक लागून की तेजो फाल्यां कशें आहा प्लॅन मागीर प्लॅन आहा म्हणून ताका ते सांगलेले फक्त बाकीचे डॉक्युमेंट आहा पळय ते झेरॉक्स आमी ताका सांगतले तू कलेक्ट कर म्हणून. तुमची पंचायत विदाउट प्लॅन प्रोजेक्ट पास प्लॅन करता. आसा तेजेकडे. हांव फक्त कितें म्हणटा माझ्याकडे. की म्हाजो प्लॅन दिवच्या पयलीं म्हाका म्हाजो कन्सर्न घेता बिकॉज इट इज थर्ड पार्टी माय पर्सनल इन्फॉर्मेशन दॅट इज इंटरप्रिटेशन इटसेल्फ इज रॉंग. लागून तो ते हे सारखें
ताका दिवंक नासली. जाल्यार हांवें तें आत्तां सांगलें तूं तुजें इंटरप्रिटेशन सारकें मत तुजें. तेका लागून थर्ड पार्टी म्हटले तो सो आतां तूं दोन गजाली बरें कन्सर्न कर तुज्या सराक खंयच्या त्या. एक हो प्लॅन जर एनओसी दिल्लो ग्रांट पंचायतीन एनओसी ग्रांट केल्लो जो प्लॅन आसता पळय ऑन दॅट बेसीस ते एनओसी दिल्या तो थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन पडटा काय ना एक जाय. सेकंडली हे नाव अशें आसता पळय ते डिस्क्लोज करूंक मेळटा काय ना ते दोन गजाली. ह्यो दोन गजाली मार तूं कन्सर्न कर मरे आनी हेका फोन मारून सांग. ना जाल्यार मरे तर तुका दिसता हेका फोन मारपाचो ना जाल्यार मागीर काम कर. हे लेटर काड आनी तुका हेच्या पयलीं आमी खूब एकदा तरी उलयला हांव तीनदा येयला एकदा तरी उलयला हांव. हे मरे तुजे इतली फालतू गजाल खबर आई तेजेर मरे भडकोवपाची गजाल. हे 7 जणांक 7 घरां तेजेर आतां बेजार आसा. कितें आमी ताका केन्ना फाटी सुद्दां ताका कितें लेटर रॉंग हेजेर तूं एक्सप्लेनेशन कितें सोल्युशन दिता लेटरा काडटले काड नाल्यार आमी कितें करपाक तें सारकें करता. ना तेंका तेका लागून सांगले न्हू. आतां कितें करता सांग कितें एका आतां तूं लेटर सांग पळय आमकां. कितें आतां सरा करता कितें हांव कितें करता तेका लागून ते आतां हेजें म्हटलें पळय तशें दोन तीन तेका पॉयंट हांव ते क्लियर करचे पडले न्हू. तुका सगळ्यांना कावंट दिता बरं ना तुका लागूंक शकना अरे पळय सरा पाहिजे कशें हांव तेका लागून सांगले न्हू. आपण हे सगळं कन्सर्न करून दिला तुवें. ना सराक कन्सर्न आतां सर दिला आतां तुमी म्हणटा पळय हेका लागून फक्त पॉयंट कितें आहा की प्लॅनाचे जे विचारले पळय ते हांव म्हणटा न्हू. कितें तूं प्रत्येक फावटी हांगा रायट टू इन्फॉर्मेशनाचो एक्ट आसतो तुजो ओपन कर आनी सेक्शन 11 ओपन कर. तुवें हांगा सेक्शन 11 मेन्शन केला खंयचो सर म्हाका एक सराचें नाव सांग. म्हणजे तो व्हिडिओ बी कोण म्हणटालो रे. व्हिडिओ म्हणटा न्हू कितें खंयचो तरी हायर करचें. आमी तेका ना तुमी म्हणटा कशें हेतून हेचे येना म्हणटा अरे सेक्शन तुका अंडरस्टँडिंग ना ओपन कर. ओपन कर 11 कर आमच्याकडे आनी 10 मिनटां काड ओपन. 11 कर आणि विचार पर्सनल डॉक्युमेंट्स ते पळय त्या सेक्शन 11 ओपन करतो आरटीआय एक्टा तो. ते क्लियर बरयल्ले आसा खंयचे डॉक्युमेंट्स जाय आसा ते. डाउनलोड केला ना आणि बुकय नाही बुक धाकटे बुक मेळटात. बूक खंय हांगा आसा. एवरी टायम तुम्ही सिस्टम कित्याक वयता खबर ना. डीएफपीआर सिस्टम आरटीआर सिस्टम वाच मार व्हडल्यान वाच सगळं वाचून सारकें. त्याच वाचून हे केलं ते थर्ड पार्टी ते केलं आणि ते म्हटलं थर्ड पार्टी तुका कशें कळ्ळें आसता म्हणून. ना पळय कशें पण थर्ड पार्टी आसता म्हणून काय तुका थर्ड पार्टीन कितें येता तें वाचूंक ना तूं. आम्ही फक्त प्लॅन कशें आहा पळय प्लॅनाक लागून काय आसा एक क्लॅरिफिकेशन येयला सांगता आरटीआय काडला आपला ही इंटरप्रिटेशन जाता म्हणजे क्लॅरिफिकेशन येयला कितें थर्ड पार्टी म्हणजे ऑड थर्ड पार्टी तुवें स्पेसिफाय केला जाणा तूं 18 म्हणजे रिजेक्शन 8 त्याचे रिजेक्शन कितें करूं शकता ते क्लॅरिफिकेशन मागला डिपार्टमेंटांनी जेन्ना आरटीआय इम्प्लिमेंटेशन जालो सबसिक्वेंटली ते कन्फ्युजन जावपाक लागले एवरी डिपार्टमेंटाक मागीर सेपरेट सर्क्युलर काडला गव्हर्मेंटान काडून क्लॅरिफिकेशन दिला खंयचे डॉक्युमेंट खंयचे येता सेक्शनाक पळय सारकी ते आपली स्वताची पर्सनल दिवंक मेळना गव्हर्मेंट सर्वंटांक मरे आणि फुडल्योय पार्ट्याची दिवंक मेळना. तुझ्या आता सॅलरी मागतलो पर्सनल मेळटलो तू एक सांगता सॅलरी रिलेशन तू कितें केलें एकाच लागून एप्लिकेशनार रिजेक्ट जाता म्हणून सगळं गव्हर्मेंट ही आमची ती करता हांव ना घातलेली ना फॉवर्ड जाले ती क्लियर मरे आता आरटीआय